चालवी सकळ नामा म्हणे। सर्वांच्या चरणारविंदावरती मी नतमस्तक होतो। भगवान श्याम सुंदर आणि भगवंताच्या संगतीमध्ये असणारे गोपाळ यांच्यामध्ये झालेला सुंदर असा हा संवाद आहे। त्या गोपाळांना भगवंताचा संग प्राप्त झाला मायबाप, आणि तो संग प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या मुखारविंदातून निघालेले हे सुंदर असे अमोल किमतीचे शब्द आहे। खरं तर गोपाळांना भगवंताचा संग प्राप्त झाला महाराज। जीवनामध्ये संगतीला फार महत्व आहे। ज्याला चांगला संग प्राप्त झाला त्याच्या जीवनाचा उद्धार निश्चित आहे, आणि जो कुसंगतीमध्ये गेला त्याच्या जीवनाची अधोगती ही ठरलेली आहे। जगप्रसिद्ध उदाहरण आहे ढेकनाच्या संगे हिरा जो भंगला, आणि कुसंगे नाडीला साधू तैसा आहे ना। आपल्याला अनेक दृष्टांत सांगता येतील महाराज। कुसंगतीनं जीवनाची अधोगती आहे, आणि सुसंगतीनं जीवनाची खरी अर्थानं वृद्धगती आहे। भागवताचा ज्या वेळेला आपण विचार करतो, भागवतामध्ये 3 प्रकारच्या संघाचा विचार आला महाराज। ज्या वेळेला राजा परीक्षितावरती मृत्यू संकट आलं, राजा गंगेच्या काठावरती गेला, आणि असा राजा आता सर्वांच्या समोर आपलं पाप प्रगट करत होता। पाप प्रगट करणारा त्या ठिकाणी राजा सर्वांना म्हणत होता, अरे माझ्याकडून पाप घडलंय। एका समाधीत सारा महात्म्याच्या गळ्यामध्ये मी मृत सर्प टाकलाय, कोणीतरी आता म्रियमान माणसाचं कर्तव्य सांगा। 7 दिवसामध्ये आता माझा मृत्यू होणार आहे। राजा पाप प्रगट करत होता महाराज, पाप प्रगट करत होता। केलेलं पाप कोणी प्रगट करतंय का? कोणी पाप प्रगट करतंय का? साऱ्या गावात पेढे वाटतं, पेढे घ्या, पेढे घ्या, पेढे घ्या, पेढे घ्या, पेढे घ्या। कशाच्या? काशी गेली, काशी गेली, काशी गेली, काशी गेली। सगळ्या गावात पेढे वाटतं महाराज। काशी केली सगळ्या गावाला सांगतं, पण काय काशी केली ते अजिबात सांगत नाही। पण कळतं ना, असंच आहे महाराज। राजा आपलं पाप प्रगट करू लागला, आणि असा राजा विचार करतोय, आता कोण मला हा म्रियमान माणसाचं कर्तव्य समजावून सांगेल। आणि याच्या त्याच्या जवळ आता मी हात पसरण्यापेक्षा आईच्या उदरामध्ये ज्यानं माझं रक्षण केलं, जया रक्षिले गर्भापती म्हणून तया नाम परीक्षिती। शांती ब्रह्मनाथ महाराजांनी वर्णन केलं भागवतामध्ये। आपण त्या भगवंताचा धावा केला पाहिजे, आणि कळवळून राजा गंगेच्या काठावरती आता भगवंताचा धावा करू लागला। बरं, नारायण रे नारायण रे सगळे जय म्हणत जा बघ। नाही काय म्हणता आलं तर जय तरी म्हणा। नारायण भगवान की जय। तरी आवाज कमी झाला बरं, आणखी बुलंद आला पाहिजे। प्रभु रामचंद्र भगवान की जय। नारायण रे नारायण नारायण रे नारायण रे। सगळा वृत्तांत मला आपल्या समोर नाही मांडायचा, पण राजानं ज्या वेळेला करुणेचा धावा केला त्यावेळेला प्रत्यक्षामध्ये व्यासपुत्र शुकदेवांचं आगमन झालं महाराज। आणि असे शुकदेवजी आले, राजाला मोठा आनंद झाला। पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो।
राजाला फार आनंद झाला आणि अशा राजानं शुकदेवांना उंच आसनावरती बसवलं, त्यांचं पूजन केलं. घाली संतासी आसने पूजा करी काया वाचा मने, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी. आणि अशा राजानं आता शुकदेवांच्या समोर आपला अंतकरण प्रगट केलं आणि ते शुकदेवजी राजा परीक्षितीला आता श्रीमद भागवत कथा सांगणार आहे. महाराज का सांगणार आहे? तेथे उपकार होते. काय उपकार होते? हे शुकदेवजी पोपटाच्या रूपाने असताना पांडवांच्या राज्यश्री यज्ञामध्ये काय झालं होतं, ते पोपटाच्या रूपाने गेले होते आणि त्यांनी एक शीत खाल्ला होता. काय खाल्ला होता? फक्त एक शीत खाल्ला होता आणि तो शीत आसारा त्यांच्या पोटामध्ये सलत होता. महाराज केव्हा आसारा त्या ऋणातून उतराय होईल, एक शीताचा उपकार त्यांनी ठेवले होते. आपण लोकांचे कट्टेचे कट्टे आणले महाराज, तरी सुद्धा आपल्या लक्षामध्ये नाही. आणि असे शुकदेवजी ज्या वेळेला राजा परीक्षिताच्या समोर आहे आणि असे शुकदेवजी राजा परीक्षिताला आता साधना सांगत असताना त्याच्यामध्ये संगतीचा महिमा सांगितला. 3 प्रकारचा संघ आहे, इथपर्यंत आपल्याला यायचं होतं. बरं, पहिला आसारा आहे कुसंग, दुसरा आसाराच्या ठिकाणी आहे विसंग आणि तिसरा आसाराच्या ठिकाणी आहे सुसंग, तथा त्याला म्हटलं जातं सतसंग. कुसंगती टाळायची असते, विसंगती ही भोगायची असते आणि सत्संगती ही करायची असते. बरं, कुसंगती टाळा महाराज. कुसंगतीनं अनेकांचा आसारा घात केला. रामायणामधली आसारी कैकेयी एवढं प्रेम रामावरती करत होती, एवढं प्रेम रामावरती करत होती. रामाचा चेहरा पाहायची, डोळ्याला पट्टी बांधायची आणि मग झोपी जायची. सकाळ झाल्यानंतर उठल्यानंतर पुन्हा रामाच्या जवळच याची डोळ्याची पट्टी काढायची, रामाचा चेहरा पाहायची आणि दिवसभराच्या दिनचर्येला प्रारंभ करायची. एवढं प्रेम कैकेयीचं रामावरती होतं महाराज. पण आज कैकेयीचं कोणी नाव घेत नाही. कुणाला वाटतं आपल्या मुलीचं नाव कैकेयी ठेवावं का? एवढं तिथं सुंदर जीवन असताना सुद्धा त्या कैकेयीने संग मंथरेचा केला, म्हणून तिच्या जीवनाची काय झाली, अधोगती झाली. महाभारतामधला कर्ण सर्वांना माहिती आहे. कर्ण सर्वसामान्य नव्हता महाराज. अर्जुनापेक्षा सुद्धा कर्णाचं जे सामर्थ्य आहे ते काही विशेष होतं. पण असा आसारा ज्या ठिकाणी कर्ण, त्याला सुद्धा त्या ठिकाणी काय व्हावं लागलं, थांबावं लागलं. का थांबावं लागलं? कर्णाचं असं तेज होतं, असं तेज होतं. कर्ण ज्या वेळेला गंगेमध्ये स्नान करण्यासाठी जायचा, ते गंगेचं पाणी कर्णाच्या कटी भागाला स्पर्श करून गेल्यानंतर त्या पाण्यातून वाफा निघायच्या महाराज. एवढं कर्णाचं आसारा तेज होतं. असा कर्ण त्याच्या जीवनाची अधोगती झाली. त्याला कारण फक्त एकच आहे, त्यानं संग दुर्योधनाचा केला, म्हणून त्याच्या जीवनाची काय झाली, अधोगती झाली. कुसंग आपण टाळला पाहिजे. माझ्या मनाचे शब्द नाही महाराज, माझ्या मनाचे शब्द नाही. तुकोबारांनी सर्वांना सांगितलं, तुका म्हणे सांगो किती, तुका म्हणे सांगो किती, तुका म्हणे सांगो किती, तुका म्हणे सांगो किती, चढो दयाची संगती, चढो दयाची संगती, अंगाला जळो तयाची संगती, जळो जळो तयाची संगती, अंगाला वनिया राख. कुसंग जीवनामध्ये टाळा महाराज. जे जे कुसंगतीमध्ये गेले त्यांच्या जीवनाची काय झाली, अधोगती झाली. चला बरंच काय बोलता येईल. दुसरा मुद्दा ऐका, विसंगती ही भोगावी लागते. बरं, कधी कधी मुलामध्ये आणि वडिलांमध्ये विसंगती असते महाराज. असते ना विसंगती. वडील म्हणतायत नाव न घेऊ दे देवाचे,
आणि इकडे जन्माला आलेला मुलगा भजन करतो, श्रीमन नारायण 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 नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी उचलून घेतला कडेवरी भक्ती सुखे निमाला पाहे पा भक्तीचे नियाथिले पणे देवा दैत्य केले उने माझे नरसिंहत्व लेने जयाची महिमे. मुलामध्ये आणि वडिलांमध्ये असणारी विसंगती, कधी कधी मुलामध्ये आणि आईमध्ये असणारी विसंगती. आई म्हणते माझ्या असणाऱ्या भरताला राजगादी प्राप्त व्हावी, आणि मुलगा ज्या वेळेला आला, महाराज भरत आला, आणि भरताला ज्या वेळेला समजलं आईनं माझ्यासाठी राजगादी मागितली आणि माझ्या दादाला 14 वर्षाच्या वनवासाला धाडलं, त्यावेळेला भरताचे शब्द आहे, माता न तू वैरिणी कागा धाडिला माझा रामवाणी. मुलामध्ये आणि आईमध्ये असणारी विसंगती, कधी कधी भावाभावामध्ये विसंगती. महाराज अरे सांगत होते, बिभीषणजी सांगत होते रावणाला, दादा एक काम करा, जगात अनायक असणारा फार कृपाळू आहे, तुम्ही असणारा त्यांच्या अर्धांगिनीचं अपहरण केलं, ती आदिशक्ती आहे, तुम्ही त्या सीता मातेला पाठीमागं घेऊन जा, भगवंताला शरण जा, तो जगात अनायक तुम्हाला अभय दिल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासारखा कृपाळू जगाच्या पाठीवर दुसरा कुणी नाही. बरं किती कृपाळू. चंद्राभुनी शीतळ पाणी आबुनी पातळ कल्लोळ प्रेमाचा तू माऊली हुनी मयाळ चंद्राहुनी शीतळ. तो जगात नायक तुमच्या अपराध पोटामध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही. त्या रावणाला बिभीषणानं सांगितलं महाराज, पण त्या रावणानं बिभीषणाच्या पाठीमध्ये लाथ मारली आणि त्यांना सांगितलं चल माझ्यापासून दूर हो. भावाभावामध्ये असणारी विसंगती आहे. बरं कधी कधी पती पत्नीमध्ये सुद्धा विसंगती. पती म्हणतो आपल्याला जायचं, पुढे जायचं, राम मंदिरामध्ये जायचं, पतीची इच्छा असते राम मंदिरामध्ये जाण्याची, पण पत्नी म्हणते आपल्याला चित्र मंदिरात जायचं. बरं कळतं ना आपल्याला. ही त्यांच्यामध्ये असणारी विसंगती. विसंगती भोगावी लागते, कुसंगती टाळावी लागते आणि सुसंगती करावी लागते. आज गोपाळांना संग प्राप्त झाला, तो भगवंताचा संग प्राप्त झाला. बरं त्या भगवंताचा संग प्राप्त होण्यासाठी सुद्धा सहजासहजी भगवंताचा संग प्राप्त होत नाही. महाराज ज्याचा व्यवहार चांगला त्याला भगवंताचा संग. बरं सुखाच्या व्यवहारे मागे पुढे संगती पंगती देवास घडे नित्य नित्य जोडे तेची सुख
पाहिजे महाराज. ज्याला वाटतं मला जीवनामध्ये भगवंताचा संग प्राप्त व्हावा, ज्याला वाटतं जीवनामध्ये मला सत्पुरुषांचा संग प्राप्त व्हावा, त्याचा व्यवहार कसा पाहिजे, चांगला पाहिजे महाराज. त्यानं व्यवहार कसा केला पाहिजे म्हणजे त्याचं आचरण कसं पाहिजे, चांगलं पाहिजे. बरं, आचरणाला फार महत्व आहे महाराज, आचरणाला फार महत्व आहे. एकदा भगवान प्रभू रामचंद्र आणि सीता माता दोघे त्या ठिकाणी म्हणत होते, ये चरण से ये चरण अच्छे है. भगवान प्रभू रामचंद्र म्हणत होते, माझ्या चरणापेक्षा तुझे चरण चांगले आहे. सीता माता म्हणत होत्या, ये चरण से ये चरण अच्छे, माझ्याही चरणापेक्षा तुमचे चरण चांगले आहे. दोघांमध्ये वाद सुरू झाला महाराज. कुणामध्ये? भगवान प्रभू रामचंद्र आणि सीता माता यांच्यामध्ये. बरं, त्यांचे वाद असारे फार सुंदर आहे महाराज. एकदा त्या ठिकाणी असा वाद झाला, ज्या झाडाखाली बसलेले होते त्या झाडावरती सुंदर वेली होते. आणि मग आता भगवान प्रभू रामचंद्र सीता मातेला म्हणत होते, काय म्हणत होते? भगवंतांनी सीतेला सांगितलं, सीते हे झाड मोठं भाग्यवान आहे, या वेलीमुळे असणारं त्याचं सौंदर्य खुलून दिसतंय. बरं, म्हणजे तुझ्यामुळं माझं खऱ्या अर्थानं जीवन आणखी उज्ज्वल होतंय असे भगवंत सीता मातेला म्हणत होते. सीता माता म्हणत होत्या, नाही नाही, ही वेल मोठी भाग्यवान आहे, या झाडाचा तिला आधार प्राप्त झाला. बरं, दोघं एकमेकांविषयी बोलत होते. आता सीता माता म्हणायच्या वेल भाग्यवान, भगवंत म्हणायचे झाड भाग्यवान. आता उत्तर द्यायचं कोणी महाराज? आणि मग आता लखनजीला पाचारण केलं. लखनजी येऊन दाखल झाले होते. 8:25 झाले होते महाराज. आणि असे लखनजी आल्यानंतर लखनजीला ज्या वेळेला भगवंत म्हणताय, भगवंत म्हणताय झाड भाग्यवान, आणि सीता माता म्हणताय वेल भाग्यवान. आणि मग आता उत्तर लखनजीला द्यायचं होतं. लखनजी म्हणून आले, खरं सांगू का दादा, हे झाडही भाग्यवान नाही आणि ही वेलही भाग्यवान नाही, दोघांच्या छत्रछायेखाली असणारा हा लखन खऱ्या अर्थाला भाग्यवान आहे. उत्तर त्या ठिकाणी दिलं पाहिजे ना. तसं सीता माता म्हणायच्या, ये चरणचे ये चरण आजचे हे. लखनजीला विचारलं, म्हणे कोणाचे चरण चांगले आहे? आणि मग त्यावेळेला लखनजी बोलतात, आचरण से आचरण आजचे हे. जीवनामध्ये आचरण आहे म्हणून तुमचे चरण कसे आहे, चांगले आहे. बरं, आचरण चांगलं असावं, त्याला जीवनामध्ये त्या ठिकाणी चांगलं आचरण करायचं. त्याने जीवनामध्ये काय सूत्राचा स्वीकार करा. पहिलं म्हणजे त्याच्या जीवनामध्ये पाहिजे सत्य, सत्याचा स्वीकार करा. बरं, गोस्वामीजी सर्वांना सांगताय, धर्म ना दुसरा सत्य समाना, आगम निगम पुराण बखाना, आगम निगम पुराण बखाना. श्री राम जय राम, जय जय राम. धर्म ना दुसरा सत्य समाना, आगम निगम पुराण बखाना. जीवनामध्ये नेहमी काय करा, सत्याचा स्वीकार करा महाराज. सत्याच्या मार्गाने जाताना कधी कधी आपल्या जीवनामध्ये अडथळे येतील महाराज, अडथळे येतील. परंतु आसारा जरी अडथळे आले, पण आपण आसारा त्या ठिकाणी चांगल्या मार्गाने चाललेलो आहोत याचा आपल्याला त्या ठिकाणी आनंद असेल महाराज. सत्याच्या मार्गामध्ये अडथळे येत आहेत. अडथळे आले तुकोबारांच्या जीवनामध्ये, अडथळे आले ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये, अनेकांच्या जीवनामध्ये. ज्यांचं जीवनचरित्र आपण श्रवण केलं महाराज, ते संत कवी महिपती महाराज, त्यांच्या जीवनामधले अडथळे आपण ऐकले ना. ज्या वेळेला त्यांनी आसारा नोकरी सोडून दिली महाराज, आणि त्यांनी प्रतिज्ञा केली, इथून पुढील असणाऱ्या माझ्या 7 पिढ्या या काय करणार नाही, हे कामकाज करणार नाही महाराज, सरकारी नोकरी करणार नाही. स्वतः महिपती महाराजांनी प्रतिज्ञा केली. आणि त्या वेळेला सगळे लोक त्यांना हसत होते, म्हणे हातचं वतन यांनी सोडून दिलं. त्यांच्या जीवनामध्ये अडथळे आले. मुरलीधराच्या मूर्तीची चोरी झाली. त्यांच्या जीवनामधले असणारे अनेक अडथळे आहे महाराज. जीवनामध्ये जरी प्रतिकूलता आली तरी सुद्धा सत्याचा मार्ग सोडू नका, कारण विजय होतो तो कशाचा होतो, सत्याचा विजय होतो. सत्यमेव जयते, सत्याचा स्वीकार करा. सत्य म्हणजे तो भगवंत आहे. नेहमी सत्याचा स्वीकार करा. बरं, कधीतरी आपण ऐकलं असेल, ज्या वेळेला कौरव आणि पांडव यांच्यामधलं युद्ध ठरलं होतं. आणि असं युद्ध ठरल्यानंतर मदत मागायला दुर्योधन पहिला गेला. तो दुर्योधन भगवंताला मदत मागण्यासाठी गेला, पण भगवंत नेमकं झोपलेले होते. थोडे लवकरच झोपले होते महाराज, पण झोपी गेलेले भगवंत. आता दुर्योधन गेला, तो भगवंताच्या डोक्याजवळ जाऊन बसला. आणि नंतर आता अर्जुनाचं आगमन झालं, अर्जुन भगवंताच्या पायाजवळ बसला. खरं तर ज्याला प्राप्त करायचं त्यानं पायाजवळ बसावं का डोक्याजवळ बसावं, कुठं बसावं? त्यानं पायाजवळ बसलं पाहिजे मला. ज्याला प्राप्त करून घ्यायचं त्यानं पायाजवळ असावं. तो कधीतरी आपण भाव ऐकला असेल,
त्या घागरीच्या वरती आपण झाकण ठेवतो ना झाकण. एक दिवस त्या झाकणाला घागरी बरोबर वाद घातला महाराज. काय वाद घातला? ते घागरच्या झाकणीला ते घागरीला ते झाकण म्हणू लागलं, तू कपटी आहे. घागर म्हणली, तोंड सांभाळून बोल. नाही, चांगला 6 महिने विचार केला तेव्हा मी तुला सांगतोय तू कपटी आहे. घागर म्हणली, पुन्हा विचार कर. नाही, चांगला विचार करून बोलतो, तू कपटीच आहे. आणि मग घागरीनं झाकणाला विचारला, मी कपटी आहे कशामुळे कपटी आहे? आणि मग त्यावेळेला ते झाकण सांगू लागलं, त्या ग्लासाला तू एवढं भरभरून देतील, मला एक थेंबर सुद्धा देत नाही, मग तू कोण आहे? कपटीच आहे. आणि मग घागरीनं उत्तर दिलं, आतापर्यंत तुला एक थेंबर दिलं नाही तेही सत्य, आणि त्या ग्लासाला मी रोजच भरभरून देते तेही तितकं सत्य. पण ऐक ना, तो ग्लास माझ्या पायाजवळ येतो म्हणून त्याला भरभरून देते, आणि तू सारखा माझ्या डोक्यावर बसलाय, तुला कोण देईल? त्याला कळायचं त्याला कळेल मला, ज्याला प्राप्त करायचं त्यानं पुढं असावं, पायाजवळ असावं. आणि असं पायाजवळ असणारा अर्जुन ज्या वेळेला आता भगवंताच्या पायाजवळ आहे, जगाचा नाही कुठलेला आहे, तर संवाद त्यांचा झाला महाराज. आणि मदत मागण्यासाठी आले होते. भगवंत म्हणले, एका बाजूने मी असेल आणि दुसऱ्या बाजूने माझी सेना असेल, नारायणी सेना, भगवंताच्या सेनेचं नाव. आणि ज्या बाजूने मी असेल तिकडून काय मी हातामध्ये शस्त्र वगैरे काय धरणार नाही. आणि मग फार तर फार नीतीच्या 4 गोष्टी सांगू शकतो. बरं, लवकर त्या ठिकाणी ज्याला जे पाहिजे ते उचला. दुर्योधन म्हणला, मी अगोदर आलो, उचलण्याचा पहिला मान माझा आहे. दुर्योधन विचार करू लागला, हातामध्ये शस्त्र धरायचं नाही म्हणतंय, वरून नीतीच्या 4 गोष्टी सांगायचं म्हणतंय, हे काय आपल्या कामाचं नाही. याच्यापेक्षा याची सेना घेऊ. देवाचं मागितलं आणि दुर्योधन निघून गेला. सेना घेतली दुर्योधनानं. आणि अर्जुनाला विचारलं, तुला काय पाहिजे? अर्जुन म्हणला, मला दुसरं तिसरं काही नको, तो मद भावा, मला फक्त तुम्हीच पाहिजे. देवाचं मागणारा एक वर्ग आहे आणि देवच मागणारा एक वर्ग आहे. बरोबर, आपण नेमकं कुठं बसतो ऐका महाराज. देवाचं मागणं आणि देवच मागणं असा असणारा त्या ठिकाणी वर्ग आहे. आईच्या जवळ रडणारी 3ही लेकरं, पहिलं लेकरू रडत होतं, त्याला खुळखुळा दिला, ते आता खुळखुळ वाजायला लागलं, लेकरू शांत झालं. दुसरं लेकरू होतं, त्या दुसऱ्या लेकरालाही शांत करण्यासाठी आईनं अशी पिपाणी दिली, असं पिपाणी वाजायला लागलं, तेही लेकरू शांत झालं. पण तिसरं लेकरू शांत होतच नव्हतं महाराज. त्याला पिपाणी देऊन पाहिली, त्याला आसारा फुगा देऊन पाहिला, त्याला खुळखुळा देऊन पाहिला, शेवटचा पर्याय म्हणून त्याला मोबाईल देऊन पाहिला, तरी काय लेकरू रडायचं थांबेना महाराज. आणि असं लेकरू ज्यावेळेला रडायचं थांबेना, आई म्हणायची, काय पाहिजे बाळा तुला? ते म्हणायचं, मला पिपाणी नको, मला फुगाई नको, मोबाईल तर अजिबात नको, मला फक्त तूच पाहिजे. आणि ज्याला आई प्राप्त झाली महाराज, त्याला खुळखुळा पिपाणी सहज प्राप्त होते. म्हणून देव प्राप्तीचा काय करावा, विचार करावा. अशा अर्जुनानं भगवंताला मागितलं. आणि जगाच्या नायकानं जरा अर्जुनाची विकेट घेतली महाराज. कशी विकेट घेतली? अशी विकेट घेतली. जगाच्या नायकानं परीक्षा पाहिली. जगाचा नायक अर्जुनाला म्हणू लागला, हार तो तेरी पक्की है, तू हो जाएगा उदास. कोण बोलताय? भगवंत बोलतात. कुणाशी बोलताय? अर्जुनाशी बोलताय. असा जगाचा नायक अर्जुनाला सांगू लागला, हार तो तेरी पक्की है, तो हो जाएगा उदास. अरे माकड कोई ले गया तेरे पास बचा हे सिर्फ झास. म्हणजे कोणीतरी सारभूत घेऊन गेलं आणि तुझ्याजवळ काय शिल्लक राहिलं? आसार शिल्लक राहिलं. बरं, पण अर्जुनही सर्वसामान्य नव्हता महाराज. अर्जुन सर्वसामान्य नाही महाराज. पोवाडा तो केला गंधर्वासी, तुवा संग्रामे हारो जिंकिला, निवांत कवचाचा टाव फोडिला. आणि पोवाडा तो केला गंधर्वासी, असा अर्जुनाचा आसार काय आहे? सामर्थ्य आहे. अर्जुनही सर्वसामान्य नव्हता. आणि मग अर्जुनानं भगवंताला उत्तर दिलं. भगवंताचे शब्द होते ना, हार तेरी पक्की है, तू हो जाएगा उदास, माकड कोई लेगा तेरे पास बचा है सिर्फ झास. आणि मग अर्जुनानं भगवंताला सांगितलं, जीत तो मेरी पक्की है, मैं न होगा कभी उदास, ले जाने दो माखन को उनको, लेकिन माखन चोर है मेरे पास. त्याला कळेल. सत्याचा स्वीकार करा. ज्याला आचरण चांगलं राहावं असं वाटतं, त्यानं पहिला असणारा त्या ठिकाणी स्वीकार कशाचा करावा? सत्याचा स्वीकार करावा. दुसरं म्हणजे आपल्या जीवनामध्ये काय पाहिजे? संयम पाहिजे. तिसरं सूत्र म्हणजे आपल्या जीवनामध्ये समर्पणाची भावना पाहिजे. चौथं सूत्र म्हणजे आपल्या जीवनामध्ये चांगले सद्गुरू पाहिजे. अशा सगळ्या सूत्रांना युक्त ज्याचं जीवन आहे त्याला त्या ठिकाणी काय म्हणावं? चांगलं आचरण त्या ठिकाणी म्हणावं महाराज. आणि ते जीवन जगत असताना आपल्या बोलण्यानं, आपल्या वागण्यानं कुणाचं अंतःकरण दुखावणार नाही याचाही आपण काय करावा? विचार करावा. सगळ्या गोपाळांचा असणारा व्यवहार कसा होता? चांगला होता. सगळ्या गोपाळांचा असणारा आचरण चांगलं होतं. म्हणून त्या गोपाळांना खऱ्या हाताना संघ कुणाचा प्राप्त झाला होता? भगवंताचा संघ प्राप्त झाला होता. सुखाच्या व्यवहारे सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे, संगती पंगती देवास वेगळे. त्या गोपाळांना भगवंताचा संघ प्राप्त झाला होता महाराज. कसा होता असारा गोपाळांचा व्यवहार महाराज? गोपाळ कुणाला म्हणायचं? गोपाळ. गोपाळ कुणाला म्हणायचं? गो म्हणजे इंद्रिय. त्यानं सगळे इंद्रिय भगवंताच्या दिशेने त्या ठिकाणी वळवले महाराज. त्याला म्हणावं गोपाळ तथा गोवळी. एक कवळ गोपाळांची गवळण आहे, पाहता गोवळी.
आणि खाये त्यांची उष्टावळी. गोवळी म्हणजे ज्यानं सगळे इंद्रिय भगवंताच्या दिशेनं वळवले त्याला काय म्हणावं? गोपाळ म्हणावं. डोळे फक्त त्यातच रूप पाहतायत, कान फक्त त्याचीच कथा ऐकतायत, डोळे फक्त आसार त्याच्याच दर्शनाची लालसा अंतःकरणामध्ये धरताय. अरे मूक फक्त त्याचंच नामचिंतन करतय, हृदय फक्त त्याचंच ध्यान करतय, हात फक्त त्याच्याच नामचिंतनामध्ये टाळी वाजवतय, त्याच्या कार्यामध्ये मदत नोंदवतय, पाय त्याच्या दिशेने त्या ठिकाणी निघतात. महाराज सगळे इंद्रिय भगवंताच्या दिशेने ज्यानं वळवले त्याला म्हणावं त्या ठिकाणी गोपाळ. आणि अशा गोपाळांचा सारा व्यवहार शुद्ध होता आणि त्या गोपाळांना संग प्राप्त झाला भगवंताचा. आणि असा भगवंताचा संग प्राप्त झाल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी काय आली? भगवंताच्या संगतीमध्ये सुखाची अनुभूती आली आणि तो तृप्तीचा ढेकर त्यांच्या मुखातून बाहेर पडत असताना ते भगवंताला म्हणतात, देवा तुमचा संग प्राप्त झाला, परिणाम झाला काय? तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती, तुझी तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. क्षेत्ररक्षक दक्ष पाहिजे बरं, क्या छोडाला का लगेच झेल घेतला पाहिजे. तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. ते गोपाळ भगवंताला सांगता, देवा तुमचा संग खऱ्या अर्थानं आम्हाला प्राप्त झाला, परिणाम असा झाला आम्हाला निश्चिंतता प्राप्त झाली. महाराज निश्चिंतता, निश्चिंतता म्हणजे काय? ज्या स्थितीपर्यंत पोहोचल्यानंतर अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारची उर्मी शिल्लक राहत नाही त्याला म्हणावं निश्चिंतता. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटली आधावा तृष्णेची. आता निश्चिंतीने पावलो विसावा, निश्चिंतता प्राप्त होते. महाराज निश्चिंत खरं तर भगवंताच्या संगतीमध्ये आपल्याला निश्चिंतता विसावा प्राप्त होतो. महाराज प्राप्त होतो ना विसावा, आपल्यालाही विसावा भेटतो. महाराज कुठं भेटतो विसावा? कुठं भेटतो विसावा? खांदेकऱ्यांना वाटतं जरा थोड्या वेळ बसावा, तिथं दिला जातो विसावा, देतात ना विसावा. पण भगवंताच्या संगतीमध्ये विसावा आहे, भगवंताच्या संगतीमध्ये निश्चित स्वरूपानं निश्चिंतता आहे. आता सगळे वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघणार आहे महाराज. आणि सगळे वारकरी निघणार, कुठं निघणार? भीमा तिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मुकासी चार भुजा त्यासी, हे पाहिल्या सोळा नाचत जाऊ तया गावान खेडिया, सुख देईल विसावा.
आणि दुसरा 20वा आहे संतांच्या जवळ नामा म्हणे देवा चला तया ठाया आणि विश्रांती घ्यावया कल्पवरी. असं भगवंताच्या संगतीमध्ये आता निश्चिंतता प्राप्त झाली महाराज. कुठल्याही अंतकरणामधली तृष्णा आता शिल्लक राहिली नाही. असे सारे गोपाळ भगवंताला सांगतात तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती. या गोपाळांना आनंद देण्यासाठी तर खरी आता भगवंताचं काय झालेलं आहे प्राकट्य त्या ठिकाणी झाला महाराज. भगवंत त्याचा प्रकट होत आहे. भगवंताच्या प्राकट्याचे काही विशेष असणारे त्या ठिकाणी कारण आहे. भक्ता कारणे हे घेतली आळी दहा गर्भवास सोसिले वनमाळी हृदयी धरुणी तुम्ही असे खेळावयान्या हो माझ्या कान्हाचे नाम भरी घ्यावो माझ्या कान्हाचे. भगवंताच्या अवताराचे काही विशेष कारण आपल्याला पाहायला भेटत आहे. त्या भक्तांना आनंद देण्यासाठी भगवंत काय होतो प्रगट होतो. धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवंत काय होतो व धर्माची संस्थापना करण्यासाठी भगवंत प्रगट होत आहे. बरं धर्माचं रक्षण करण्यासाठी महात्म्याचं प्राकट्य आहे. अरे धर्म संस्थापनार्थाय असं आपण त्या ठिकाणी ऐकतो महाराज. जगात अनेक त्या ठिकाणी प्रगट होतोय धर्म रक्षणार्थ प्रगट होतोय. जब जब हुई धर्म की हानि बाढ़ी असुरा धमाभिमानी तब तब प्रभु धरी विविध शरीरा हरभु कृपा निधि सजन पीरा. धर्म संकटामध्ये आल्यानंतर भगवंताचं प्राकट्य. गोमाता संकटामध्ये आल्यानंतर भगवंताचं प्राकट्य. वेद संकटामध्ये आल्यानंतर भगवंताचं प्राकट्य. सज्जन संकटामध्ये आल्यानंतर भगवंताचं प्राकट्य आणि भूदेव संकटामध्ये आल्यानंतर भगवंताचं प्राकट्य. या 6 कारणासाठी जगाताना काय होतो प्रगट होतो महाराज. धर्म रक्षावया अवतार घेसी आणि आपुल्या पाळीसी भक्त जना. आणि तो आपल्या भक्तांना त्या ठिकाणी शब्द देतो महाराज. काय शब्द देतो मी तुम्हाला आनंद देण्यासाठी येणार आहे आणि तो सारा दिलेला शब्द पाळतो महाराज. दिलेला शब्द पाळतो. दिलेला शब्द त्या ठिकाणी जगात नायक पाळतो. तुकोबाराय त्या ठिकाणी म्हणताय आपुला तो बोल साच तारी आपुला तो बोल साच तारी आपुला तो बोल साच तारी आपुला तो बोल. तुका म्हणे तू जवर्णीती पुराणे होय नारायण दया सिंधू अंबरुसी साठी जन्म सोसिले दृष्ट निर्दाडिले किती एक धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तो बोल साच करी. जगात अनेक दिलेला शब्द काय करतो पूर्णत्वाला नेतो महाराज. आणि असा जगात अनेक प्रत्येक युगामध्ये प्रगट होतो. तो प्रगट झाला सत्ययुगामध्ये, तोच प्रगट झाला त्रेतायुगामध्ये आणि तोच प्रगट होणार आहे द्वापार युगामध्ये. त्याच्या असा आनंद अवतार आहे महाराज. भक्तांसाठी त्यानं आनंद अवतार धारण केले. पण साधुसंत मायबापाने दशा अवताराचा विचार केला. तो जगात अनेक त्रेतायुगामध्ये रामरायाच्या रूपाने प्रगट झाला. बरं झाला ना आबरपुरीमध्ये राम जन्मला घ सखे राम जन्मला. भगवंताच्या प्राकट्यानं आबरपुरी सर्व आनंदी झाली महाराज. आणि तो सारा परमात्मा त्यानं राम अवतारामध्ये काहींना शब्द दिले होते का मी पुढील अवतारामध्ये काय होणार आहे द्वापार युगामध्ये प्रगट होणार आहे. अनेकांना शब्द दिले होते. अनेकांना शब्द दिले होते
काही मिथिलावासी स्त्रिया होत्या, त्यांना भगवंताने शब्द दिले होते. मिथिलावासी स्त्रिया त्यांना भगवंताने शब्द कसे दिले महाराज? ज्या वेळेला जगाचा नायक सीतेच्या स्वयंवरासाठी मिथिला नगरीमध्ये जाऊन दाखल झाला आणि आता सीता मातेचा स्वयंवरामध्ये पण होता, त्या धनुष्याला प्रत्यंचा लावायची, कुणालाच आसाला ती प्रत्यंचा लावणं शक्य नव्हतं. आणि मग विश्वामित्रांनी आता प्रभू रामचंद्रांना सांगितलं, उठवू राम भंजवू भव चापा आणि मेटवू राज जनक परितापा. राजाच्या अंतकरणातील आसारा तापाची निवृत्ती करा. भगवंत उठले, सर्वांना नमस्कार केला आणि अशा धनुष्याला नमस्कार करून भगवंताने ज्यावेळेला तो धनुष्य सहज उचलला आणि त्याचा आसारा एक टोक पायाखाली दाबलं आणि प्रत्यंचा लावण्यासाठी ज्यावेळेला भगवंत त्याला वाकू लागले, त्या धनुष्याचा भंग झाला. तै चनु राम मध्य धनु तोरा भुरे भवन धुनी घोर कटोरा. आणि मग सीता माता आता भगवंताला वरमाला घालण्यासाठी पुढे आल्या. भगवंताचं सौंदर्य पाहिलं, लाजली सीता स्वयंवराला पाहुनी रघुनंदन सावळा. अशा जगाच्या नायकाच्या गळ्यामध्ये सीता माता आता वरमाला घालतायत महाराज. आणि ज्या वेळेला राम सीतेला प्राप्त झाला, सगळ्या मिथिलावासी स्त्रिया पाहू लागल्या आणि सीतेला प्राप्त झालेल्या सुखाचा हेवा त्यांना वाटू लागला. अरे जो राम सीतेला प्राप्त झाला तो आम्हाला केव्हा प्राप्त होईल? जगाच्या नायकाने त्यांच्या अंतकरणाला भाव झाला. आणि अशा सगळ्या मिथिलावासी स्त्रियांना सांगितलं, काळजी करू नका, काळजी करू नका, तुमच्या अंतकरणामधला भाव मला कळाला, अंतरी आम्ही जाणत साच्या. आता हा जो माझा अवतार आहे, या अवतारामध्ये मला का खऱ्या अर्थानं काही बंधन आहे. गोडीला वाल्मिक तैसा आता करीन. आता मला एक बाणी एक वचनी एक पत्नी या सूत्राचा स्वीकार करावा लागेल. आता मी तुमचा स्वीकार करू शकत नाही, पण तुम्ही आता गोकुळामध्ये ज्या वेळेला मी कृष्ण रूपाने प्रगट होईल त्यावेळेला तुम्ही गोपिकेंच्या रूपाने प्रगट व्हा, तिथं मी तुमचा स्वीकार करेल. महाराज आपुला तो बोल साच खरी, गोपिकेंना शब्द दिला होता. आणखीन जगाचा नायक का प्रगट झाला ऐका महाराज. ज्या वेळेला भगवंताला त्या सुमंतानं शरयूच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचवलं महाराज, गंगेच्या तटापर्यंत पोहोचवलं. बरं, गंगेच्या तटापर्यंत पोहोचवलं, गंगेच्या पुढे गेले होते. आणि आता तिथं गेल्यानंतर भगवंत केवटाच्या नावेमध्ये बसून पुढे निघून गेले. आणि आता ज्या वेळेला निषादात गोप पाठीमागे आले, केवटाचा रथ तसाच उभा होता आणि असा रथ ज्या वेळेला पाठीमाग आता निघालेला आहे. एकतर घोडे परत पाठीमागे फिरत नव्हते. सगळ्या समाजाला प्रयत्न करून असारचे घोडे परत फिरवले. सुमंत सर्वांना विनंती करत होते, मुक्या प्राण्यांना आणू नका, मी फार तर फार 14 वर्ष या गंगेच्या तटावरती बसून भगवंताचं ध्यान करतो, चिंतन करतो. तुम्ही एक काम करा, जर 14 वर्षाच्या या कालावधीमध्ये माझा मृत्यू जर झाला तर हे शरीर उचला आणि या गंगेमध्ये समर्पित करा. 14 वर्षानंतर जर जगाचा नायक ज्या वेळेला येईल तोपर्यंत मी जिवंत राहिलो तर पुन्हा या रथामध्ये घेऊन मी त्यांना परत जाईल. बरं, पण निषादात गोहोकानं सांगितलं, भगवंताने तुम्हाला काय निरोप दिलाय तो तुम्हाला आवरवासी जनांना द्यावाच लागेल. आणि रथाचे घोडे ज्या वेळेला परत फिरले महाराज, आणि असे सुमंत पाहतात. काय पाहतायत? कोरड्या रस्त्यानं चाललेला रथ, पण त्या रथाच्या चाकाला चिखल लागत होता. सुमंत विचार करताना हा चिखल पडलाय कुठून? आणि मग त्यावेळेला सुमंत खाली उतरले आणि त्यांनी पाहिलं परत फिरणारे घोडे, त्यांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू, आणि त्या अश्रूचा चिखल झाला होता. सुमंताच्या लक्षात आलं या घोड्यांचं भगवंतावरती किती प्रेम. ते घोडे ज्या वेळेला तबेल्यामध्ये नेले महाराज, त्या घोड्यांनी चारा घेणं सोडलं आणि भगवंताची प्रतीक्षा करत होते. 14 वर्षानंतर जगाचा नायक आला महाराज. आणि असा जगाचा नायक आल्याबरोबर कौशल्या मातेनं सांगितलं, रामा अरे जे घोडे तुझी प्रतीक्षा करतात 14 वर्षापासून, एकदा त्यांच्या जवळ जा. आणि जगाचा नायक धावत गेला. आणि जे घोडे पांढऱ्या रंगाचे होते त्यांचा रंग काळा झाला होता, असे कृश झाले होते. आणि आता फक्त भगवंताच्या आगमनाचीच फक्त ते काय करत होते? प्रतीक्षा करत होते. जगाचा नायक गेला आणि त्या घोड्यांच्या पाठीवरून जगाचा नायक हात फिरवू लागला. आणि त्या घोड्यांना समजलं, स्पर्श केल्याबरोबर आलाय आपला मालक. अरे शरीरामध्ये एवढं त्राण नव्हतं महाराज, डोळे उघडणे इतपत सुद्धा. आणि त्या घोड्यांनी सगळी शक्ती एकवटली आणि आपले डोळे उघडले. सगळी शक्ती एकवटून सुद्धा अर्धे डोळे उघडले गेले. पण त्या अर्धे डोळे उघडल्यानंतर भगवंताचं दर्शन झालं. आणि असं भगवंताचं दर्शन घेऊन त्या घोड्यांनी आपले डोळे मिटले महाराज. ते जे डोळे मिटले होते ते पुन्हा उघडण्यासाठी नव्हते मिटले, ते डोळे मिटले घोड्यांनी आपला देह ठेवला. जगाच्या नायकाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आणि तो जगाचा नायक त्या घोड्यांच्या पाठवून हात फिरवताना म्हणतो, अरे 14 वर्षाच्या डोळ्यामध्ये प्राण आणून तुम्ही जर माझी जर वाट जर पाहत असाल, माझं सुद्धा कर्तव्य आहे. आता मी ज्या वेळेला द्वापार युगामध्ये प्रगट होईल कृष्ण रूपानं, त्यावेळेला तुम्ही अर्जुनाच्या रथाचे घोडे व्हाल आणि त्यावेळेला मी तुमची काय करेल? सेवा करेल महाराज. आपुला तो बोल साच करी. असा जगाचा नायक
खऱ्या अर्थानं काय होणार आहे, प्रगट होणार आहे महाराज. आणि तो जगात नाही प्रगट होण्यासाठी पाहिजे वसुदेव, तो जगात नाही प्रगट होण्यासाठी पाहिजे देवकी, आणि त्याला खेळण्यासाठी पाहिजे नंद आणि यशोदा त्या ठिकाणी पाहिजे महाराज. प्रगट होत असतो मथुरेमध्ये, आणि मथुरेमध्ये प्रगट झालेला त्या ठिकाणी काय करत असतो, गोकुळामध्ये त्या ठिकाणी जात असतो. तो असाला त्या ठिकाणी मथुरा म्हणजे काय आणि गोकुळ म्हणजे काय. मथुरा म्हणजे शरीर आहे, मधुरा इति मथुरा, हा ज्याला विषय सुख गोड वाटतात त्याला म्हटलं जातं मथुरा. आणि अशा मथुरेमध्ये आसारा जो त्या मथुरेचा राजा आहे महाराज, त्याचं नाम आसारा कंस आहे. आणि त्या कंसानं काय केलं होतं, वसुदेव आणि देवकीला कारागृहामध्ये टाकलं होतं. हृदय आसारा या शरीराचा एक राजा आहे महाराज, त्याचं नाव आहे अभिमान. आणि त्या अभिमानानं श्रद्धारूपी आसारे देवकी आणि विश्वासरूपी आसारा वसुदेव यांना कारागृहामध्ये टाकलं, म्हणजे हृदयरूपी कारागृहामध्ये टाकलं. आणि एकदा हृदयरूपी कारागृहामध्ये श्रद्धा आणि विश्वास आता आले, तेही वसुदेव देवकी कारागृहामध्ये आहे. आणि त्यांची 6 लेकरं मारून टाकले महाराज, मारून टाकली ना. 6ही मारित दुराचारी. अरे पहिलं लेकरू ज्या वेळेला प्रगट झालं ना, त्या लेकराचं नाव ठेवलं महाराज कीर्तिमान. वसुदेव देवकीला जे पहिलं लेकरू झालं त्याचं नाव कीर्तिमान आहे बरं. आणि असं लेकरू देवकी मातेच्या मांडीवरती आहे आणि माय त्याला स्तनपान करते महाराज. आणि असे वसुदेवजी आले आणि त्या वसुदेवाने ते लेकरू उचललं महाराज. मातेच्या अंतकरणाला वेदना झाल्या, स्वामी त्या लेकराला तुम्ही घेऊन जाऊ नका. नाही देवकी, मी आता कंसाला शब्द दिलाय का जे जे लेकर प्रगट होतील ते माझ्या हाताने आणून देईल. आणि अशा देवकी मातेनं पुन्हा पुन्हा विनंती केली. वसुदेवजी ऐकत नाही, सत्यनिष्ठ आहे. आणि असे वसुदेव त्या लेकराला घेऊन चालले ना, स्वर्गातील देवता त्यांच्यावरती पुष्पवृष्टी करू लागल्या, सत्यनिष्ठ आहे ना. आणि असे वसुदेवजी जात आहेत, देवकी माता पाठीमागून धावत होत्या, रुदन करत होत्या. आला प्रेम पाठीमागून धावत होत्या. आणि असं लेकरू कंसाच्या हातामध्ये दिलं महाराज. कंसानं त्या लेकराकडे पाहिलं, छोटं लेकरू पाहिलं. कंसाला वाटलं हे जणू काय मला मामा मामा म्हणतंय. आणि कंसानं विचार केला, मला मारणार आकाशवाणीनं सांगितलं 8वं आहे आणि हे तर पहिलं आहे, याच्यापासून भय नाही. आणि ते लेकरू पुन्हा वसुदेवांच्या जवळ दिलं महाराज. आणि वसुदेवांनी ते लेकरू देवकी मातेच्या जवळ दिलं. फार आनंद त्या मातेला झाला, पदर आडवा केला आणि त्या लेकराला देवकी माता स्तनपान करताय. आणि इतक्यामध्ये कंसाच्या कानावरती शब्द आले, श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण बद्रीनारायण नारायण नारायण बद्रीनारायण नारायण नारायण महाराज. बरोबर 9ला 7 मिनिटं कमी असताना आले. कोण आले? नारद आले बरं त्या ठिकाणी. नारद जे आले, नारद कुणाला म्हणावं, जे सदैव नाराचं कल्याण करतात त्यांना म्हणावं नारद. आणि ज्यांचं बोलणं नारद त्यांना म्हणावं नारद. बरं, भगवंताला सुद्धा त्यांचं बोलणं रद्द करता येत नाही. नारदजींनी कशा पद्धतीने समजावलं सगळ्यांना माहिती आहे. अनेक पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न केला. पहिला केव्हा 8वा होईल, 8वा केव्हा पहिला होईल काही सांगता येत नाही. बरं, पहिल्याचा 8वा कसा, 8व्याचा पहिला कसा, साधा व्यवहारामधलं उदाहरण आहे का.
एक माऊली लाडू बनवत होती महाराज, बनवतात ना लाडू, असे लाडू बनवत होते. बरणी त्यानं घेतली होती. पहिला लाडू तयार झाला. बरणीची उंची होती पण त्याची रुंदी कमी होती महाराज. पहिला लाडू घेतला, त्या बरणीमध्ये ठेवला. दुसरा लाडू घेतला, पहिल्या लाडूवरती ठेवला. तिसरा लाडू घेतला, दुसऱ्यावरती ठेवला. आठवा लाडू घेतला, सातव्यावरती ठेवला. बरणी भरून पूर्ण झाली. झाकण लावून ठेवून दिलं. पहिला लाडू कुठं आहे तुमच्या लक्षात आहे ना? कुठं आहे पहिला लाडू? तळाला आहे बरं, बुडाला आहे. बरणी ठेवून दिली होती. आणि इतक्यामध्ये तिच्या माहेराचे माणसं आले महाराज. फार तिला आनंद झाला महाराज, काय करावं काय करावं. आणि मग तिनं आता जेवणाला ज्यावेळेला त्यांना बसवलं, तीच बरणी खाली घेतली आणि एक नंबरला लाडू काढला महाराज. जो आठवा होता तो आता काय झाला? पहिला झाला. आणि जो पहिला होता तो काय झाला? आठवा झाला. तसा हा केव्हा पहिल्याचा आठवा होईल आणि आठव्याचा पहिला होईल काय सांगता येत नाही. म्हणून वधी बाळकासी ठेवू नये सांगितलं महाराज. पुण्य सारावया भेटे देव ऋषी, नारदजींनी सांगितलं. आणि मग कंसानं केलं काय महाराज? अशा कंसानं जे देवकी मातेच्या मांडीवरती असणारं लेकरू होतं ते लेकरू उचललं महाराज. काय त्याचं नाव आपल्या लक्षात आहे? काय लेकराचं नाव आहे ना आपल्या लक्षात? काय नाव? कीर्तिमान. बरं, त्याचं नाव कीर्तिमान. असं लेकरू उचललं. देवकी माता पुन्हा पुन्हा विनंती करत होत्या. कंसानं देवकी मातेला पायानं दूर लोटलं आणि असं लेकरू गरगर गरगर फिरवू लागले. देवकी मातेनं डोळे मिटले होते. वसुदेवजी आता शांत आहे. आणि अशा लेकराला गरगर फिरवत असताना ते लेकरू आक्रोश करत होतं. आणि असं लेकरू आक्रोश करतं. आईला आता त्याच्या वेदना त्या ठिकाणी सहन होण्याजोग्या नव्हत्या. त्या देवकी मातेनं डोळे मिटले, कानाला हात लावला होता आणि गरगर फिरवणाऱ्या लेकराला फटकन असणारा समोरच्या शेळेवरती आपटलं महाराज. फटकन असा आवाज आला. कंस निघून गेला. अरे त्या देवकी मातेच्या मुखातून आरुत किंचाळी निघाली. कंस हातात निघून गेला. आणि त्या देवकी मातेनं आपले डोळे उघडले आणि समोर पाहिलं. समोरच्या भिंतीवरती रक्ताचे शिंतडे होते. ज्या शिळेवरती त्या लेकराला आपटलं होतं ते छोटे छोटे आसारे तुकडे त्या ठिकाणी पडलेले होते. माय धावत गेली महाराज. सगळं एकत्र केलं आणि स्वतःच्या मांडीवरती घेतलं आणि माता रडते. बरं, मातेच्या समोर लेकरू गेल्यानंतर त्या मातेच्या अंतकरणाला किती वेदना होत आहेत. ज्ञानोबाने दृष्टांत सांगितला. पाण्यापासून मासा दूर केल्यानंतर जसा मासा तळमळतो तशी आईची अवस्था लेकरू थांबल्यानंतर होते. आता उभी ऐका बरं. हा मागे पुढोनी बाळक एकुलते एक का उदक तुटता मिन होयतईसा महाराज ज्ञानेश्वर तैसा माये पुढोनी बालक काळे घेऊन जाता एकुलते एक. पहिलं मारलं कीर्तिमान, दुसरा मारला सुसेन, तिसरा मारला भद्र, चौथा मारला त्या ठिकाणी भद्रसेन. असे असणारे त्यांचे रुजू असंवर्धन असे त्या 6 लेकरांचे नाव महाराज. 7वा गर्भ योग मायने रोहिणी मातेच्या उदरामध्ये स्थिर केला. तिथं बलरामाचं प्राकट्य झालं. आणि आता 8व्यांदा जो देवकी मातेच्या उदरामध्ये आहे तो श्रावण मध्ये अष्टमीला काय झाला? प्रकट झाला. 8 वर्षाची मूर्ती आहे. 8 रूपानं कार्य करायचं होतं. बाळकृष्ण, लाला कृष्ण, गोपाल कृष्ण, श्रीकृष्ण, योगेश्वर कृष्ण, भगवान कृष्ण, त्याचा असणारा त्या ठिकाणी युगल कृष्ण, असं 8 रूपानं त्याला कार्य करायचं होतं. 8 वर्षाची मूर्ती देवकी माता म्हणू लागल्या. बघ, माता पुनि बोली सोमती डोली तजयुतात घे रूपा अरे की जय शिशुलीला अति प्रियशीला हे सुख परम अनुपा भय प्रगट कृपाला दीन दयाला यशोमती के हितकारी हरसित महाकारी मुनी मनहारी अद्भुत रूप विचारी. आणि त्या लेकराला सांगितलं बाळा छोट हो. आणि असं लेकरू छोट होत असताना त्याने सांगितलं होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. आणि भगवंतानं सांगितलं आपली फक्त येण्याची बोली आहे, थांबण्याची बोली नाही. आता एक काम करा बाबा, इथं पाठी येणार, पाठीमध्ये मला टाका आणि ती पाठी तुम्ही तुमच्या डोक्यावरती घ्या आणि मला पोहोचवा. पत्ता सांगितला, पुढे पोहोचवा.
भगवंतांनी पत्ता सांगितला महाराज, आणि तो पत्ता दत्त महाराजांनी वर्णन केला. ऐकताय ना आपण? नंदाच्या घराला मजने गोकुळाला. त्याच्या पुढे एक कदम महाराजांनी टाकलं बरं. माया उपजली तेथे ठेवी माझा आणि येते मनसी रक्ष पाळ हो. ते म्या मोहिले सकाळ आच्छादित रूप नामा म्हणे माझा बाप. वसुदेवांनी भगवंताला गोकुळामध्ये पोहोचवलं. तेथील माया घेऊन पाठीमागे आले. मायेला मारण्याचा प्रयत्न त्यावेळेला कंस करू लागला. हातातून निष्ठून गेली. कंसाला सत्य सांगितलं, तुझं लागी वधी उपजला मज आधी. जो भगवंत नंद यशोदेच्या घरी गेला महाराज, खरं तर प्रकट झाला होता श्रद्धा आणि विश्वासाच्या घरी, आणि तो गेला महाराज नंद यशोदा. नंद म्हणजे प्रत्यक्षामध्ये भाव आहे, आणि यशोदा म्हणजे प्रत्यक्षामध्ये भक्ती आहे. श्रद्धा आणि विश्वासाच्या घरी प्रकट झालेला भगवंत भक्तिभावाच्या घरी खेळण्यासाठी जातो महाराज. आणि असा भगवंत गोकुळामध्ये आला. सुनंदेनं पाहिला, आणि मग सुनंदेनं आपला मोबाईल काढला आणि लगेच त्या बाळाचा फोटो काढला आणि व्हॉट्सअप वरती नंद बाबाला सेंड केला. आता फार सोपं झालं महाराज. झालं ना सोपं? फार सोपं झालं. पूर्वीच्या काळी तसं नव्हतं महाराज. अशी सुनंदा धावत निघाली. नंद भैया, हे नंद भैया, हे नंद भैया. नंद बाबाने सुनंदेचा आवाज ऐकला महाराज. काय ग सुनंदे, झालं काय? नंद बाबा गोमातेचं दोहन करत होते. सुनंदेचा आवाज ऐकला. सुनंदा. कुणाला म्हणायचं? सुनंदा. जी सदैव आनंदाची वार्ता देते तिला म्हणावं सुनंदा. एखाद्या मावशीचं नाव असू शकतं बरं. तिनं वार्ता द्यावी. कशाची द्यावी? सदैव आनंदाची वार्ता देणारी सुनंदा. नंद कुणाला म्हणावं? नंदम ददाती ती नंद. हा दुसऱ्याच्या आनंदामध्ये जो आनंद मानतो त्याला म्हणावं नंद. आणि जी असेपर्यंत भावजाईला न आनंद तिला म्हणावं ते तुम्ही म्हणावं. आम्ही कशाला म्हणावं? आहे ना महाराज. असे वेगळे वेगळे नाते त्या ठिकाणी आहे. सुनंदा धावर गेली. नवलक्ष गायांनी आपले कान उंच केले महाराज. अरे काही गोमाता वासरांना ताटत होत्या, पण सुनंदेचा आवाज ऐकून त्या शब्द झाल्या. काही वासरांनी गोमातेचं सन्मान करत असताना थोडस दूध आपल्या मुखामध्ये घेतलं होतं. सुनंदेचा आवाज ऐकला. ते मुखातून आसार दूध खाली सोडण्याचं ते वासर विसरले. ते त्यांच्या आसारा मुखातून असं खाली धारा त्याच्या चालू होत्या. सगळ्या आसारा गोमाता, काही गोमात्या खुरानी आपले कान खाजत होत्या. 3 पायावरती स्थिर झाल्या. काही गोमात्यांनी अर्धवट आपले डोळे उघडले होते. भागवतामध्ये फार सुंदर वर्णन आलं. सुनंदेचा आवाज ऐकण्याचा सगळ्या स्तब्ध झाल्या. नंद बाबाने विचारलं, सुनंदे झालं काय? सुनंदा म्हणले, फार आनंदाची वार्ता. नंद बाबा म्हणले, झालं काय? अहो भैया भैया, फार आनंदाची वार्ता. नंद बाबा म्हणले, लवकर सांग, 9 वाजले बरं. काय आनंदाची वार्ता असेल, लवकर सांग. आणि मग त्यावेळेला सुनंदेने आनंदाची वार्ता सांगितली. भैया बधाई हो, बधाई हो. वैडी प्रसूत झाल्या आणि बालकाचं प्राकट्य झालं. फार आनंद नंद बाबांना झाला महाराज. त्या आनंदाच्या भरामध्ये नंद बाबांनी स्वतःच्या गळ्यामधला नवरत्नाचा हार काढला आणि सुनंदेच्या गळ्यामध्ये टाकला महाराज. नंद ऐकला ना आपण? दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद मानणारा नंद, दुसऱ्याला सदैव आनंद देणारा नंद, ज्याचं बोलणं प्रत्येकाला त्या ठिकाणी आनंद देतं त्याला म्हणावं नंद. आपण आपली वृत्ती त्या ठिकाणी तपासा. आणि तिथं यशोदा आहे महाराज. यशोदा कुणाला म्हणायचं? यशम दादा ती यशोदा. हा
एखादं कार्य आपण पूर्णत्वाला नेण्यासाठी फार कष्ट करायचे महाराज, आणि ते कार्य पूर्णत्वाला गेल्यानंतर त्यात यश स्वतःच्या अंगावरती न घेता ते इतरांना देऊन टाकण्याची वृत्ती, यशम ददाती इति यशोदा, अशी यशोदा. आणि मग सगळ्यांना त्या ठिकाणी ते नंद बाबा नवरत्नाचा हार काढला, आणि जो दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद मानतो तो नवरत्नाचं दान करतो महाराज. ते नवरत्न म्हणजे नवविधा भक्ती, आणि असं नवविधा भक्तीचं ते दान असणारा सुनंदेला प्राप्त झालं. आणि ज्याला नवविधा भक्ती प्राप्त झाली महाराज, ते एका जागेवर थांबत नाही. पुरुषार्थ सिद्धी चबती घेऊन आपल्या हाती रिगाला भक्तीपंथी जगा देत, असा असणारा त्या ठिकाणी सुनंदेला आनंद झाला. आणि ती सुनंद सगळ्या गोकुळात फिरू लागली. सगळ्या गोकुळात फिरत होती आणि सगळ्या गोकुळात सांगत होती, बरं गवळण म्हणती हो म्हणती गवळणी पुत्र झाला यशोदेला. पुढे पाठी सुंदवणे ऐसी गलबल झाली दासी झाली झाला महाराज. आनंदाची वार्ता देणाऱ्या सुनंदेने आनंदाचीच वार्ता दिली महाराज. नंद बाबाच्या घरी प्रत्यक्षामध्ये भगवंताचं प्राकट्य झालं आहे. सगळ्या गोपिकेंना समजलं, त्या सर्वसामान्य नव्हत्या महाराज. नंद बाबा आणि यशोदा मैया यांच्या अंगणामध्ये लेकरू खेळावं म्हणून यांनी काय केलं होतं, एकादशी व्रताचं पालन केलं होतं, आणि आज त्यांच्या व्रताचं फल त्यांना प्राप्त झालं होतं. मग सगळ्या गवळणी एकमेकीला त्या ठिकाणी आता ज्या वेळेला सांगू लागल्या पुत्र झाला यशोदेला, आणि मग सगळ्या एकमेकीला म्हणू लागल्या, चला चला बाई चला, चला बाई चला, चला पंगतीला. पंक्तीला नाही महाराज, चला हो हो, चला बाई चला, चला बाई चला, चला बाई चला, अग चला 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 हो, टाळी वाजवा चला चला बाई चला चला हो, चला बाई जाऊ साऱ्या नंदाच्या घराला, नंदा देवी आज कला नंदलाला, चला नंदाच्या घराला, चला बाई जाऊ साऱ्या नंदाच्या घराला, नंदा देवी आज प्रगटला नंदलाला, चला बाई जाऊ नंदाच्या घराला, नंदा देवी आज प्रगटला नंदलाला. चला चला बाई चला, चला बाई चला, चला बाई चला,
सगळ्या गवळणी निघाल्या महाराज. आणि अशा गवळणी निघण्याच्या अगोदर ठेवणी मधल्या साड्या काढल्या. बरं, ठेवणीतली साडी कळते ना, 3 प्रकारच्या साड्या आहे महाराज. एक ठेवणीतली साडी, एक वापरामधली साडी, आणि त्याच्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे खो-खो साडी. बरं, जी कधीतरी एखाद्या विशेष कार्यक्रमाला काढली जाते तिला म्हणावं ठेवणीतली, जी दिवसाड 2 दिवसाड वापरली जाते तिला म्हणावं वापरामधली. आणि एक खो-खो साडी आहे महाराज. कदाचित आपल्या कारणगावला नसेल. बरं, खो-खो म्हणजे कशी, आपल्या घरी जर एखादी पाहुणी जर आली तर आपण ती साडी घ्यायची आणि तिला नेसून द्यायची. बरं, ती नाही म्हणते, नेसायचं असंच तिला, पण अगोदर नाही म्हणावं लागतं. बरं, अशी साडी तिला नेसून द्यायची. ती साडी नेसून गेली. आपल्या घरी गेल्यानंतर ती साडी तंतोतंत तिची घडी घालते महाराजांनी, एखाद्या बॉक्स मध्ये ठेवते, जशी दुकानातून आणली आपल्या कापडामध्ये ठेवते. आणि तिच्या घरी एखादी पाहुणी आली का बरोबर तीच साडी काढायची आणि त्या पाहुणीला द्यायची. तिच्याकून तिला समजून घ्यायचं ती खो-खो साडी. बरं, पण ह्या गवळणींनी साड्या काढल्या महाराज ठेवणी मधल्या, आणि त्या गवळणी निघाल्या. हो आल्या 5 गवळणी. पहिली गवळण रंग सफेद जशी चंद्राची ज्योत, गगनी चांदणी लखलखीत ऐका तिची मात. मंथन करीत होती दारात धरून कृष्णाचा हात. 5 प्रकारच्या रंगाचा विचार नाथांनी केला महाराज. अशा गवळणी आल्या 5 गवळणी. दुसरी गवळण भाडी भोळी रंग हळदी हुन पिवळी. पिवळा पितांबर नेसून आली अंगे बुट्टेदार चोडी. एक लाणू तनू मर कवडी जशी चाफ्याची कडी. आईशा नटुनी थटुनी आल्या, नटुनी थटुनी आल्या आल्या 5 गवळणी. तिसरी गवळण रंग काळा नेसून चंद्र कळा. काळे काजळ लावून डोळा आली राजस भाळा. चौथी गवळण रंग लाल भांगी भरोनी गुलाल. मुखी विडा रंग लाल जसे डाळिंबीचे फुल. 5वी गवळण हिरवा रंग आवघ्या झाल्या दंग. हिरव्या कंकणात पाहता रंग आरशात जडले भिंग. फुगडी खेळत कृष्णा संग एकनाथ भंग. आईशा नटुनी थटुनी आल्या, नटुनी थटुनी आल्या 5 रंग म्हणजे 5 देहात प्रतीक आहे. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, अतिकारण देह आणि महाकारण देह. गवळणी आल्या, सर्वांना आनंद झाला महाराज. आणि अशा जगाच्या नायकाला पाळण्यामध्ये ठेवलं होतं. सगळ्या गोपिका भगवंताला पाहण्यासाठी ललायत होत्या. अशा भगवंताला सगळ्या गोपिका पाहत होत्या. सर्वांना आनंद प्राप्त होत होता. त्या गोपिकेंना आनंद देण्यासाठी, त्या भक्तांना आनंद देण्यासाठी जगाचा नायक काय होतो, प्रगट होतो महाराज. आपुला तो बोल साच करी, असा परमात्मा ज्या ठिकाणी प्रगट झाला. तो प्रगट झाल्यानंतर त्याला मारण्यासाठी कंसानं असारे बरेच प्रयत्न केले. पुतना पाठवली, तिचा उद्धार करून टाकला. मामळ नावाचा दैत्य पाठवला, त्याचा घोटाळा करून टाकला. खर तर पुतना राक्षसी नव्हती, तिनं सौंदर्यवतीचं रूप धारण केलं. आणि मामळ नावाचा दैत्य होता, तो भूदेवांच्या रूपाने आला. बरं, जगाचा नाही खोटे जाणोनी अंतर न साहेची विश्वंभर. म्हणून विटंबिला भट दिला पाठीवरी पाट. असा जगाचा नायक सर्वांना आनंद देतो महाराज. बरंच काही त्या ठिकाणी त्याच्याविषयी आपल्याला बोलता येईल. कितीही जरी बोलत राहिलं तरी सुद्धा त्याच्या लीला सांगून होणार नाही महाराज. असा जगाचा नायक हळूहळू पुढे सरकू लागला. पुढे सरकणारा कन्हैया त्या ठिकाणी आता रांगू लागला. त्याच्या रांगण्याचं वर्णन सुद्धा नामदेव महाराजांनी फार सुंदर केलं महाराज. कसा रांगतो, तळवे तळ हात टेकिता डाव्या गुडघ्याने रांगता. रंगाने
लागला. राहणारा आता वेळ कमी आहे त्यामुळे उभा राहू लागला आणि उभा राहणारा आता त्या ठिकाणी चालू लागला महाराज. आणि असा कन्हैया महालाच्या बाहेर येऊ लागला आणि त्या कन्हैयानं संघटन केलं महाराज. केलं संघटन. बरं, कलियुगामध्ये जर कोणती शक्ती काम जर करते, द्वापार युगामध्ये जसं भगवंताने संघटन केलं तसं कलियुगामध्ये सुद्धा संघटन होणं फार महत्वाचं आहे. संघटन करावं महाराज. कशासाठी संघटन करावं? पहिला संघटनाचा हेतू असावा धर्माचा, दुसरा संघटनाचा हेतू असावा आपल्या देशाचा, आणि तिसरा संघटनाचा हेतू असावा भगवंताचा तथा देवाचा. या तीन गोष्टीसाठी संघटन करणं फार महत्वाचं आहे. जे संघटन भगवान गोपाळ कृष्णांनी केलं ते तासारा संघटन असणार कलियुगामध्ये त्या ठिकाणी 16व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा केलं महाराज. संघटित व्हा, संघटित व्हा. कशासाठी? देवासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी. आपल्या धर्मावरती इतर धर्मियांचे फार आक्रमण त्या ठिकाणी सुरू आहे महाराज. असा समोर उभा करून त्या ठिकाणी धर्म विचारला गेला. कोणत्या कोणत्या धर्माचे आहे सांगा. अरे जो आसारा त्या ठिकाणी हिंदू असेल त्यानं हात वरती करा. आणि मग आसाराच्या पर्यटकांनी हात वरती केले आणि त्यांच्याच आसारा परिवारातील सदस्यांच्या समोर त्यांच्या अंगावरती ज्यावेळेला गोळ्या घालण्यात आल्या आणि त्यांच्या अंगातून वाहणारं रक्त आणि तडपडणारे आसारे परिवारातील सदस्य मृत्युमुखी पडत असताना त्या व्यक्तिमत्वाच्या अंतःकरणाला किती वेदना झाल्या ते जरा विचार करा. कल्पना करणं सुद्धा फार कठीण आहे महाराज. धर्म कार्यासाठी सर्वांनी संघटित व्हा. दुसऱ्याच्या धर्माला आपण केव्हा नाव ठेवायचा नसतो आणि दुसऱ्यानं आपल्या धर्माला ठेवलेलं नाव आपण कदापि ऐकून घ्यायचं नसतं महाराज. हे सर्वांनी लक्षात ठेवा. संघटित व्हा देशासाठी, देवासाठी आणि धर्मासाठी. छत्रपतींनी तेच केलं ना. देव देशान धर्मा पायी प्राण घेतलं हाती. शूरमी सरदार भाला काय कुणाची भीती. मातेच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. तलवारीसी लगीन लागल जडली वेडी प्रीत. लाख संकटे झेलून घेगी अशी पहागी छाती. येणाऱ्या काळाचा विचार करा. येणारा काळ त्या ठिकाणी याच्यापेक्षा भयानक येऊ शकतो महाराज. म्हणून सर्वांनी काय व्हा, धर्मासाठी असणारा देशासाठी आणि देवासाठी संघटित व्हा. भगवंतानं सुद्धा सगळे सवंगडी काय केले, संघटित केले महाराज. आणि त्यांना सांगितलं याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. आणि असे सवंगड्यांना भगवंत आपल्या सोबत घेत होता आणि त्या सवंगड्यांना जगात आनंद प्राप्त करून देत होता. आणि ज्या वेळेला त्या सवंगड्यांना भगवंताच्या संगतीमध्ये आनंद प्राप्त होत होता तेव्हा सवंगडी म्हणत होते तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. तुझ्या संगतीमध्ये आल्यामुळं आम्हाला खरी अर्थाने त्या ठिकाणी निश्चिंतता प्राप्त झाली. अरे निश्चिंतता प्राप्त झाली. अरे भेटलं तरी काय. आणि मग त्याचं उत्तर दिलं दुसरं.
मोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला नंद नंदन काही पूर्णला मन मोहन काही पूर्णला मन मोहन काही पूर्णला मन मोहन कांगवरी कांबळी हातामध्ये काठी कांगवरी कांबळी हातामध्ये काठी देऊ सावला जगदेवी Bye.